जेन्स कंपनीचं मॉडेल आहे, विलियरचे इंजिन लावलेले सेकंड वर्ल्ड वॉर साठी बनवलेला मॉडेल होतं। 350 सीसीचं इंजिन आहे, 1930 R&D रिसर्च साठी आलेलं मॉडेल होतं त्यामधले एक। पोलंडचं मॉडेल आहे, हेडलाइट मध्ये समजलं जायचं, सर्कल वाले पोलंडचे होते, स्क्वेअर वाले इंडियाचे होते। वरती रिसर्च चालू होता, इंजिन वेगवेगळ्या ठिकाणी सेट करण्यात आलेलं। मार्चच्या दिवसा खाली हिरोचं लास्ट लिहिलं आणि एटलसचं फर्स्ट लिहिलं। नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। जर का तुम्ही हार्डकोर बाईक लवर असाल ना, तर हा व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघाल, कारण या व्लॉगमध्ये जर तुम्हाला माझ्या मागे बघाल तर हे प्रत्येक बायकर्सने इकडे यावं अशी जागा। तर आतमध्ये आता जाऊया। विंटेज माइल्स म्युझियम आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व जुन्या गाड्या आणि ज्या एकदम म्हणजे एकदम जुन्या गाड्या ज्या तुम्ही वर्ल्ड वॉरला वगैरे वापरलेल्या ना, त्या सर्वच गाड्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत। तर आता आत जाऊया आणि या सर्व गाड्या पाहूया आणि त्यांची थोडीशी आता बघू आतमध्ये डिटेलिंग भेटते का ती आपण घेऊया। आता बाकी हे जे मागे बघाल ते बघा, हा सर्व लाईनअप आहे काहीतरी आमचा असा, हा बघा 1 2 3 4 किती मोजू आहे बघा, हे बघा पूर्ण गाड्या आणि अजून यायच्या बाकी आहेत। तर चला आता आत जाऊया आणि सर्व आपण आता गाड्या पाहूया। आणि हा बघा आमचा लाईनअप, 43 बायकर्स आणि 30च्या वरती गाड्या आहेत। हो हे बाय हेकडची तिकीट दाखव, मला काय भेटलंय तुला? स्कूटर ती पण कधीची आहे भाई, राजदूत राजहंस 1960 ची। इकडचे जेवढे तिकीट्स आहेत ना पिंकी पॉंकी, हा या सर्वांचे ना तिकीट्स मध्ये हे जे आहेत ना तुम्हाला बाईक्स दिसत आहे हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत। तर हे बघा ही तिकीट कितीला आहे? 100 रुपये पर पर्सन। मागे काय लिहिलंय मागे रूल्स वगैरे काय? विंटेज माइल्स, विंटेज टू व्हीलर म्युझियम्स। चला तर आता आज जाऊया आणि हे सर्व बाईक्स पाहूया। दे भाई दे, बघू दे मला। हो हे बघा, ही जी बाहेर लावली आहे ना ही जेवढी भारी आहे ना, इथे पूर्ण ना तुम्हाला बाईक अगोदर कशा होत्या, त्याच्यानंतर त्या कशा अपडेट होत गेल्या, मग त्यापुढे मग कशी इंजिन्स वगैरे आले याबद्दलची माहिती बघायला। मॉडेल आहे, फर्स्ट टॉक आहे आणि त्याला अटॅच इयर पंप पण दिलेला आहे की टायर पंक्चर झाल्यानंतर इयर करून कंटिन्यू करू शकत होतो। होंडा ऑर्बिट हिला एमईटीचे सारखा लुक दिलेला आहे। सर्वात जास्त सेन्स
झालेलं मॉडेल आहे. R&D रिसर्च साठी आलेलं मॉडेल होतं त्यामधले एक. इन्फिलची मोफा आहे, जिथे मोफा लिहिलंय तिथे तिचं फ्युअल टँक दिलेलं आहे. 1 ते 1.5 लिटरचं फ्युअल टँक आहे. 22 cc ची मोफा आहे. अंडर 25 होतं त्यामुळे तिला हेल्मेट लायसन्स लागत नव्हतं 1982 मध्ये. इन्फिलची मिनी बुलेट आहे 200 cc ची. ही इन्फिलची विदाउट क्लच. हिरो वेंटर, हिरो स्टायलन 4 स्ट्रोक मॉडेल होतं. हे हिरो होंडाचे CD 100 आहे, जे अजून पण बघायला मिळतात, फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बंद आहे. उलट्या साईडला ब्रेक आणि उलट्या साईडला गिअर दिले गेलेले आहेत आणि मागे तिला कार सर्कल लुक दिलेला. 1950चं मॉडेल. बुलेट्स आहेत. ही 150 cc ची आणि 350 cc ची, जे अजून पण बघायला मिळतात. 150 cc. 65 cc चे मॉडेल्स आहेत. अच्छा, 65 cc. सुवेगा एक कोणतं बॅलेन्सर मॉडेल आहे, तिच्या किक मध्येच गिअर दिला जायचा. मागे केलं की किक, पुढे केलं की गिअर. म्हणून ओळखलं जायचं. 50 cc ची मोपेड आहे. 1977चं मॉडेल. हे एसडीचं कलेक्शन आहे. SD जेट, SD कोल्ड, SD 250 cc ची ड्रीम बाईक म्हणून ओळखली जायची. फक्त येल्लो वाले थोडा रिअर आहे, त्याच्या हँडलला लॉक आणि बॉडीला हेडलाइट दिली गेलेली आहे, तसं बाकीच्यांचं नाही. सायकल आहे, स्कूटरचा लुक दिलेला आहे त्याला. ओके. लॅम्बोर्गिनीची रिक्षा. बघा, हे जे डोअर आहेत ना, हे वुडनचे आहेत. BSA बॉन्ड, जिमचे ब्रू बॉन्ड लेबल टी पावडर आहे, त्यांची फर्स्ट मोनो सस्पेन्शन मॉडेल आहे. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये डबल सीटर फल्कॉन काढलं. हो, चायना फाल्कॉन. मॉडेल आहे. हे फाइन, त्याची नंबर प्लेट बी चेंज नाही केलेली. कायरेटिक होंडा, बजाजचे येतो. ही कोणाची बोललात तुम्ही? पुण्याचे रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत, धमनेश पामुनानी. अच्छा. समुराई, सुझुकी सुप्रा. यामा 1 सीटर जापनीज मॉडेल आहे. का जापनीज लोकांसाठी बनवलेले आहे, कारण की त्यांची हाईट छोटी असते, त्यामुळे बाईकची हाईट पण छोटी आहे. WFM पोलंडचं मॉडेल आहे. हेडलाईट वरून समजलं जायचं. सर्कलवाले पोलंडचे होते, स्क्वेअरवाले इंडियाचे होते. ही केरोसिनवर. हा, पेट्रोलवर चालू करून केरोसिनवर कंटिन्यू करू शकतो. ओ भाई, एक नंबर. दोन्ही पण की दोन्ही पण. हे जेम्स कंपनीचं मॉडेल आहे. विलियरचं इंजिन लावलेलं आहे. सेकंड वर्ल्ड वॉर साठी बनवलेलं मॉडेल होतं. वर्ल्ड वॉर साठी. इंजिन वरती रिसर्च चालू होता. इंजिन वेगवेगळ्या ठिकाणी सेट करण्यात आलेलं. मार्सच्या व्हीलच्या खाली हिरोचं लास्ट व्हील आणि एटलसचं फर्स्ट व्हील. अवंतिका केल्विनेटर, ज्यांचे आता AC फ्रीज येतात, ते पहिले ऑटोमोबाईल मध्ये होते. राजस्थान मध्ये त्यांची कंपनी होती, त्यावेळेचे मॉडेल्स आहेत. स्कूटर, मोपेड आणि छोट्या मुलांसाठी स्पोर्ट्स बाईक. इटलीमध्ये चावला हाय बाय बोललं जायचे. ह्याच्यावरती इन्स्पायर होऊन कायनेटिकली रुला बनवली होती. ते पहिले मोपेड बनवायचे, त्यामधले मॉडेल्स आहेत 1970चे. ही सर्वात ओल्ड वाली वेस्पा आहे. तिची स्टेपनी पुढे आणि टायर पाशी हेडलाइट दिली जायची. भारी. या गाड्या पण तेव्हाच्याच आहेत का, म्हणजे ज्या आता सांगते 1960च्या आधीचे आहेत. त्यानंतर कलेक्शनला ठेवलेले आहेत? नाही, आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. ओके, म्हणजे बनवलेत सिमिलर पॅटर्न्स. नंतर डोनेट किंवा सेल करून नंतर मग हे पहिलं म्युझियम होतं. 150 काढली. ही पहिली. हा, या बजेटच्या स्कूटीज आहेत. स्पिरिट क्रिस्टल रेव. हो, स्पिरिट बजाजचे येतात 150. लेजेंडरी बाईक, लेजेंडरी हे स्कूटर. हे 2 MT त्यातले AM50चे मॉडेल्स. हा, ही किती सीसी? 50 cc. 50 cc. बजाज लेजंड क्लासिक.
ही बजाज टच कॅलिबर, XCD 125 बॉक्सर, बजाज KB 125 RX 100 च्या कॉम्पिटिशन मध्ये बनवलेले मॉडेल्स आहे. बजाज क्लासिक ब्राऊन बेटने सेम मॉडेल शक्ती म्हणून बनवलं होतं. हे सुझुकीच्या मॉडेलचे लव सुपर डिलक्स ची ऍडव्हर्टाइजमेंट मायकल जॅक्सनने केली होती. अच्छा ही जी हा. लवडी लक्षी, हो हो, ही 4 स्टॉक आहे ना? हा. अच्छा, कायनेटिक GF 125 cc चा मॉडेल आहे 1985 चा. ही लेजेंडरी बाईक आहे. ही का मूवी मध्ये पण यूज केलेली ना कुठल्या तरी? अच्छा ही वाली, ओके ओके ओके. एड्रेनो कायनेटिक स्पार्क 82 80 ते 90 चा मायलेज देते सशा. कायनेटिक होंडाचा मागचा टायर पंक्चर झाल्यानंतर सायलेन्सर थंड व्हायचा, वेट करायला लागायचा. खूप लेंदी प्रोसेस झाली होती. त्यानंतर त्यांनी Y2K काढली होती. जास्त हेवी झाल्यामुळे त्याचं लायसन्स त्यांनी नर्मदाला दिलं. नर्मदाने सेम बजाजची कॉपी करून बजाज 150 तसं मॉडेल काढलं. बजाजने नर्मदावरती केस करून नर्मदाची आता फर्टिलायझर आणि गिरनारची टी येते. व्हिक्टोरिया हिला विकी म्हणून ओळखलं जायचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला हा विंटेज माइल्स म्युझियम मधला हा जो बाईक्सचा कलेक्शन आहे हा कसा वाटला ना, हा कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येक बायकर्सने या जागी यायलाच हवं. आपल्याला आपल्या म्हणजे जसं अगोदर 90s मध्ये 80s मध्ये तुम्ही पिक्चरमध्ये ज्या पिक्चरमध्ये जे तुम्ही बाईक्स बघितले असतील आपल्या आवडत्या हिरोने चालवताना, त्या बाईक्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ज्या बाईक्स तुम्ही कधी पाहिल्याच नसतील आणि अशा सुद्धा बाईक्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात आहे. जसं की हे बघा, मी तुम्हाला माझ्या मागे दाखवतो. हे बघा, ही अशी बाईक काहीतरी अशी दिसायला ही सायकल दिसते, पण हिचा इव्हॅल्युएशन पुढे होऊन पुढे जाऊन हे बाईक्स वगैरे बनलेले आहेत, यांच्या इंजिन्स वगैरे. तर खरोखर यार ही जागा ना प्रत्येक बायकरसाठी एक वेगळाच अनुभव आहे. तर जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल ना तर एकदा या ठिकाणी नक्की भेट द्या. तर चला, आता मी या व्हिडिओचा इथे शेवट करतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका नवीन बाईक राईड्सच्या व्हिडिओमध्ये. तर चला, आता मी तुमचा निरोप घेतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.